एकदा एका शांत गावी एक वृद्ध आजीबाई राहत होत्या. त्यांचे नाव रुक्मिणी आजी होते. रुक्मिणी आजी गावात प्रसिद्ध होत्या. त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे आणि प्रत्येकाच्या समस्येला सल्ला देण्याच्या कौशल्यामुळे. एक दिवशी गावातल्या एका गरीब कुटुंबाच्या घरात एक अत्यंत मोठ्या अडचणीचा सामना करत होते. त्यांच्या घरातल्या सर्व वस्तूंची चोरी झाली होती. त्या कुटुंबाला या परिस्थितीतून बाहेर येणे अत्यंत कठीण होते. त्यांनी गावातील सर्व लोकांना मदतीसाठी सांगितले, पण परिस्थिती तशीच राहिली. तेव्हा रुक्मिणी आजी त्यांच्या घरात गेल्या. त्यांनी सर्वांशी हसून बोलून त्यांच्या दुःखाची गंभीरता समजून घेतली. त्यांनी त्यांचे सांत्वन केले आणि त्यांच्या गरजेनुसार मदतीसाठी काही वस्तू आणि अन्न देण्याची तयारी केली. त्यांनी एक कुशल हाताने घरातील गरजेची वस्तू तयार केली, जसे की घरगुती खाद्यपदार्थ आणि गरम कपडे. त्यांच्या मदतीमुळे त्या कुटुंबाचे जीवन थोडक्यात सुधारले. कुटुंबातील सदस्यांनी रुक्मिणी आजीचे आभार मानले. रुक्मिणी आजी हसून म्हणाल्या, प्रेमाने आणि सहानुभूतीने एकमेकांना मदत केल्यास जीवनातच खरं सुख मिळतं. या घटनेने गावकऱ्यांनी आजीबाईचे आदर केले आणि तिच्या अनुभवाला महत्त्व दिले. रुक्मिणी आजीच्या प्रेम आणि केलेले त्या कुटुंबाचे जीवन बदलले आणि त्यांच्या सरळ आणि मनमिळावू स्वभावामुळे ती सर्वांच्या हृदयात कायमची घरची झाली. कथेतील बोध. एक साधी कृती प्रेम आणि सहानुभूतीने दुसऱ्यांच्या जीवनात मोठा फरक घडवता येतो. तर मित्रांनो, कशी वाटली ही गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.